नमस्कार, मी अर्चना पाटील. आज आपण पाहणार आहोत मुळ्याच्या पानांची पौष्टिक थालीपीठं आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न. यामध्ये ताक वापरले तर हे विरुद्धान्न होते का? अनेक जण विचारतात. मुळा आणि दूध हे विरुद्ध अन्न मानले जाते, मग मुळ्याच्या पानांमध्ये ताक वापरायचे का? आयुर्वेदानुसार ताक हे दूध नसून आंबवलेले, हलके आणि पचनसुधारक आहे. मुळ्याची पाने उष्ण गुणधर्माची असल्यामुळे ताकासोबत ती सहज पचतात, म्हणजेच हे विरुद्ध अन्न नाही, उलट पचनासाठी फायदेशीर आहे. आता साहित्य पाहूया. मुळ्याची पाने मीठ लावून थोडी चोळून घ्या. 10 मिनिटे तसेच ठेवा. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण घ्यायचं आहे. यामध्ये जिरं, ओवा आणि तीळ पण टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. पित्ताचा त्रास असेल तर हिरवी मिरची कमी करा, आपण तिखट जास्त घालू शकतो. या पानांना पण मीठ लावलं होतं, त्यामुळे आता याला पाणी सुटलं आहे. ते हातांनी असं घट्ट दाबून पाणी पिळून टाकायचं आहे आणि ही पानं आपण बाजूला काढून घेऊया आणि ती मस्तपैकी बारीक चिरून घ्यायची. या पानांचे फायदे खूप आहेत. याने पचन सुधारते, शरीरातील पित्त कमी करते. यामध्ये फायबर भरपूर आहे. चांगल्या आरोग्यासाठी असे हलके, पौष्टिक आणि सात्विक अन्न खूप गरजेचे असते. इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, ते पण आपण चिरून घेऊया. तुम्हाला लसूण आणि कांदा घालायचा नसेल तर याऐवजी तुम्ही मिरची वाटताना यामध्ये थोडं आलं पण घालू शकता. आल्याने खूप छान टेस्ट येईल याला. मुळ्याची भाजी आपण बऱ्याचदा करतो, पण मुळ्याच्या पाल्याची भाजी ही बऱ्याचदा आवडीने खाल्ली जात नाही. त्यामुळे त्याचे असे थालीपीठ किंवा इतर वेगळ्या प्रकारे आपण जर करून खाल्ले तर पौष्टिक तत्त्वही आपल्याला मिळतात आणि चवीलाही छान होते. पीठ मळण्यासाठी मी इथे परात घेतली आहे. यामध्ये चिरलेले सर्व साहित्य आपण घालूया. आपण जो मसाला वाटला होता तो पण यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये सर्व प्रकारची पीठं साहित्यामध्ये सांगितली आहेत त्या प्रमाणात घेऊया. ज्वारीचं पीठ 2 वाटी, बाजरी 1 वाटी, नाचणीचं पीठ अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, या प्रमाणात हे पीठ घेतलं आहे. तुम्ही हे कमी जास्तही करू शकता. आता यामध्ये हळद, तिखट, मीठ, हिंग हे आवडीप्रमाणे घालायचं आहे. आता हे सर्व कोरडं साहित्य एकत्र मिसळून घ्यायचं. इथे 1 वाटी घट्ट ताक घेतलं आहे. हे साईचं दही लावलेलं लोण्याचं ताक आहे. तुम्ही साधं ताकही वापरू शकता. आता ताक पूर्ण मिक्स केल्यानंतर लागेल तसं थोडं पाणी वापरत हे पीठ छान मळून घ्यायचे.
असं मळून ठेवलेलं पीठ 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं, म्हणजे पचनासाठी हे चांगले असते. आता थोडा हात ओला करून घ्यायचा आणि मध्यम जाडीचं थालीपीठ असं पोळपाटावर ओल्या रुमालावर थापायचं. रुमाल थोडा ओला करून घेतला म्हणजे काय होतं, ते पोळपाटावर व्यवस्थित थापता येतं पीठ आणि तव्यात सोडायला सुद्धा खूप सोपं जातं. असं पाण्याचा हात लावत लावत ते व्यवस्थित मध्यम जाड असं थापून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळही करू शकता. थालीपीठासाठी तुम्ही कोणताही तवा वापरू शकता, पण लोखंडी तव्यावर केलेले थालीपीठ खूप खमंग आणि छान होतात, छान भाजलेही जातात. असं तापलेल्या गरम तव्यावर चमचाभर तेल सोडून घ्यायचं, व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवायचं आणि आता सावकाश रुमाल उचलून ते थालीपीठ याच्यावरती सोडवून घ्यायचं. अशा प्रकारे थालीपीठाला सर्व बाजूनी तेल सोडून घ्यायचं, मध्ये पण थोडं घालायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ ते छान भाजून घ्यायचं. छान खरपूस भाजलं की दुसऱ्या बाजूने पण असंच भाजून घ्या. एकदा थालीपीठ पलटल्यानंतर झाकण ठेवू नका, असंच भाजून घ्या. हे थालीपीठ भाजते तोवर मी अजून एक थालीपीठ तुम्हाला इथे थापून दाखवते. ओल्या हाताने छान मळून घेतलं की पटकन गोळा पसरता येतो. अशा प्रकारे पाण्याचा हात लावत मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घ्यायचं. तुम्हीही या प्रकारे ताक वापरून थालीपीठं करून पहा. एरवी ही पीठ मळताना तुम्ही ताकाचा वापर करू शकता, त्यामुळे त्याची पौष्टिकताही वाढते आणि आयुर्वेदाप्रमाणे पोटाच्या आरोग्यासाठीही हे खूप उपयुक्त आहे असं सांगितलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा अशा हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.